विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 14वा शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे शाळा प्रवेश. पवन एका चाळीत राहणाऱ्या गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा. स्वभावाने शांत, संयमी पण हुशार. त्याच्या बाबाला कायम वाटायचं आपण आपल्या मुलाला मोठ्या शाळेत शिकवावं. पण इथे काबाळ कष्ट करूनही त्यांचा कसाबसा दिवसाचा उदरनिर्वाह व्हायचा. पवनची आई सुद्धा मिळेल ती मोलमजुरी करीत असे. पण आपल्या मुलाबाबत मात्र दोघेही सजग होते. एके दिवशी बांधकाम करीत असताना RTE बाबतची माहिती म्हणजेच शिक्षणाचा अधिकार कायद्याबाबतची माहिती पवनच्या बाबांना मिळाली. त्यांनी आपल्या मुलाचा RTE फॉर्म भरला. शाळांची नावे खूप होती, पण त्याचे नाव कोठे येईल याचा काही अंदाज नव्हता. पुढे यादी झळकली. नामवंत शाळेत त्याला प्रवेश मिळाला. त्या रात्री आईने आवर्जून गूळ घालून गोड शिरा केला. पवन शाळेत जाऊ लागला. शाळेची पुस्तके, गणवेश तर घ्यावाच लागणार होता. शेवटी कोठून उसरवारी केली. जुनी पुस्तके व एक नवा गणवेश आणला. तो शाळेत जायला लागला. तसा तो अभ्यासात हुशार, पण त्याच्या डब्यात कायम भाजीपोळी असायची. शिवाय त्याचे बाबा त्याला सायकलनी शाळेत सोडायचे आणि घ्यायलाही यायचे. तो रोज एकच गणवेश घालायचा. तो आठवड्यालाच धुवावा लागत असे. वर्गातील इतर मुलांनाही त्याच्या परिस्थितीची जाणीव नसल्याने त्याच्यासोबत जीवाभावाने मनमोकळे वावरत नसत किंवा कुणी छान मैत्रीही केली नव्हती. त्यामुळे पवन नाराज असायचा. एकटाच बसायचा, एकटाच जेवायचा. बहुतांश मुले पवनसोबत अंतर ठेवून वागत असत. पवनच्या वर्गशिक्षिकेला नेहमी ते खटकत असे. एके दिवशी त्यांनी काही विद्यार्थ्यांना विचारले असता असे कळले की पवन गरीब आहे. त्याचे कपडे स्वच्छ नसतात, त्याचा डबा छान नसतो. हे ऐकून वर्गशिक्षिकेला धक्का बसला. बाई रागाने म्हणाल्या, गरिबी ही खरं म्हणजे भेदभाव करण्याचा मुद्दाच नाही. आपण श्रीमंत घरातले आहोत, हा गरीब घरातला म्हणून बोलायचं नाही असे कोणतेही माता पिता, कोणतेही शिक्षक सांगत नसतात. हे चूकच आहे. गरीब असणे हा गुन्हा नाही. ती परिस्थिती आहे जी बदलू शकते किंवा बदलता येते. सर्वांसोबत समानतेने वागा. सारे भारतीय माझे बांधव आहेत असे म्हणताना तुम्ही मग असे कसे वागता? थोडा वेळ संपूर्ण वर्ग शांत होता. एक मुलगा चटकन उठला. सर्वांच्या वतीने त्याने बाईची क्षमा मागितली. त्या दिवसानंतर पवन कधीच एकटा दिसला नाही. कोणी ना कोणी त्याच्याजवळ असायचे. त्याचा डबा पण मिळून खायचे. एकदा ते बघून बाईंच्या डोळ्यात टचकन पाणी आले. हे संस्कार खरं तर एका चांगल्या शिक्षकांकडूनच मिळू शकतात.